प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या पेक्षा एक पाऊल पुढे आहेत. अगदी दुचाकीपासून ते विमान चालवण्यापर्यंत महिलांनी आघाडी घेतली आहे. त्याच अनुषंगाने राज्य परिवहन मंडळाच्या कोल्हापूर विभागातील मलकापूर आगारात एसटी चालकपदी एका महिलेची निवड झाली आहे. त्यामुळे लाल परीचे स्टेरिंगही आता महिलेच्या हाती आलंय. सरोज महिपती हांडे, राहणार सुपात्रे, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर असं त्यांचं नाव आहे. कोल्हापूर विभागात पहिली एसटी महिला चालक होण्याचा त्यांनी बहुमान मिळवला. शनिवारी 18 रोजी त्यांना मलकापूर आगाराच्या विभाग नियंत्रकांनी निवडीचे प्रमाणपत्र प्रदान करून सेवेत रुजू होण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी खुल्या प्रवर्गातून अर्ज केला होता. कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली महिला चालक म्हणून आता आपण बघू शकतोय यांची नियुक्ती झालेली आहे. ही नियुक्ती खास का? कारण की ही महिला चालक म्हणून मलकापूर आगारासाठी त्यांना प्रथम प्राधान्य मिळालेलं आहे. तर काय वाटते तुम्हाला, प्रथम प्राधान्य जे तुम्हाला मिळालं मलकापूर आगारासाठी, त्याबद्दल काय वाटते? त्याबद्दल आम्हाला अभिमानच आहे मलकापूर आगारासाठी. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत कोणी महिला चालक नव्हत्या. बाकी सर्व जिल्ह्यांना झालेले आहेत. माझा संघर्ष यासाठी खूप झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महिला चालक तथा वाहन पदासाठी मला यात 4 वर्ष मला संघर्ष करायला लागलेला आहे. आता मलकापूर ते कोल्हापूर सकाळी तुम्ही एक ट्रिप मारून आलाय, त्याबद्दल अनुभव कसा वाटतो तुम्हाला? अनुभव जरा सुरुवातीला जरा थोडीफार भीती होती, पण नंतर जशी जशी एकदा हातात गाडी आली, 1-2 किलोमीटर चालवल्यावर अंदाज आपल्याला आलेलाच आहे. हां, त्यामुळे काय एवढा काही जास्त हे नाही. साहेब, काय वाटतं तुम्हाला, आता पहिली महिला चालक म्हणून आपल्या आगाराला मिळालेले आहेत मॅडम? तर एक अभिमानास्पद गोष्ट आहे. असे महिला चालक म्हणून एक कोल्हापूर विभागाला व मलकापूर आगाराला त्या लाभलेल्या आहेत. प्रथमतः त्यांचे आभार मानतो. आणि महिला चालक म्हणून एक धाडसी वृत्ती दाखवून आज त्या कोल्हापूरसाठी पहिली फेरी घेऊन परत आलेले आहेत. तसं लोकांतून व प्रवाशांतून चांगला सपोर्ट आहे. किंवा आपल्याला तसे फोन पण आले किंवा मलकापूर आगारास एक महिला चालक म्हणून आलेले आहेत. तर त्या उत्कृष्टपणे त्यांचं वाहन चालवण्याचं कामगिरी करतात. नाही, त्या महिला चालकांचं प्रथम आम्ही अभिनंदनच करतो. आणि आमच्या स्तरावर आमच्या आगारात आम्ही त्यांचं प्रचंड प्रमाणात कामगार प्रशासनाच्या वतीने स्वागत केलेलं आहे. त्या आपल्या आगारातील पहिल्या आणि विभागातील पहिल्या महिला चालक आहेत, म्हणून त्यांना मान सन्मान आम्ही देऊन मार्गस्थ केलेलं आहे. सकाळी एक कोल्हापूर फेरी ते आता मारून आलेले आहेत. प्रवाशांच्या प्रतिक्रिया अतिशय छान आहेत, चांगल्या आहेत. प्रवाशांचे आम्हाला फोन देखील आले. प्रत्येक स्तरातून त्यांचं अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. केके न्यूजसाठी मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटो बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.